विचारलं की फाल्कन नाव का, फाल्कन हा असा पक्षी आहे ना जो आकाशात सगळ्यात उंच उडतो. ओके. दॅट वॉज द रिझन वी केप्ट आवर कंपनी नेम एज अ फाल्कन रिअल्टी. आमची अजून एक सिस्टर कंपनी पण आहे ज्याचं नाव गॉडविथ रिअल्टी आहे. ओके. गॉडविथ हा जो पक्षी आहे तो पण पक्षीच आहे. हा पक्षी कंटिन्युअस सगळ्यात जास्ती उडू शकतो, म्हणजे ही कॅन फ्लाय फॉर 11 days कंटिन्युअस. ओके. ओके. आणि फाल्कन हा पक्षी हा सगळ्यात उंच उडू शकतो. पुणे का, तर पुण्यामागचं कारण काय की पुण्यामध्ये सगळ्यात मेन कारण काय आहे प्लॉटिंगमध्ये, प्रत्येक माणसाला आपलं स्वतःचं बैठं घर असणं खूप गरजेचं वाटतं. बरोबर. म्हणजे आज पुण्यामधलं जे अर्बनायझेशन चालू आहे की बाहेर गावाची लोक जे पुण्यामध्ये येऊन सेटल होत आहेत, प्रत्येकाला वाटतं की आपलं घर असावं. अफोर्डेबल जर बघितलं तर फ्लॅट्स अफोर्डेबल असतात, बंगले अफोर्डेबल नाहीत, पण प्रत्येकाचं स्वप्न काय आहे की माझा प्लॉट असावा, त्याच्यावर मी बंगला बांधावा. बैठी घराचं स्वप्न सगळ्यांना आहे. बरोबर. आणि त्याच्यात कारणाने काय आलं की आज पुण्यामध्ये जर अर्बनायझेशन होतंय तर प्लॉटिंगला पण डिमांड आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की पुणे इज येट टू सी द रिव्होल्युशन ऑफ द प्लॉटेड डेव्हलपमेंट. म्हणजे जर त्याचे जर सेन्सेस बघितले की जर आपण आकडेवारी जर बघितली 2020च्या आधी जर आपण प्लॉटेड डेव्हलपमेंट किती लॉन्च होत होते पुण्यात हे जर बघितलं तर अख्ख्या फायनान्शियल इयरमध्ये देर आर ओनली 500 युनिट्स विच इज टू बी लॉन्च्ड. आय एम टॉकिंग अबाउट द लिगल जे आहे एन ए प्लॉट त्याच्याबद्दलच. फक्त 500 युनिट लॉन्च होत होते कोविडच्या आधी. आणि ह्या 2024